बऱ्याच जणी पाटीवरच्या पेन्सिल म्हणा, माती म्हणा हे खात असतात. बऱ्याच महिलांना म्हणा किंवा लहान मुलांमध्ये ह्या गोष्टी आहेत. तर हे का होते आणि याच्यावर आपण उपाय बघूया. सर्वात पहिले तर मी सांगेल की ही एक सिका नावाची एक काय म्हणतात त्याला स्थिती असते किंवा एखादा आजार असू शकतो. हे एक मानसिक सिच्युएशन असते आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना माती पाटीवरच्या पेन्सिल खायची इच्छा होते. दुसरी गोष्ट, शरीरामध्ये लोह आणि झिंक याची जर कमी झाली आणि कॅल्शियम याची कमी झाली तर शरीर माती पाटीवरची पेन्सिल खायला मागते असं म्हटल्यापेक्षा ज्यामध्ये अन्नच नाही आहे अशा गोष्टी शरीर खायची इच्छा व्यक्त करत असते. तर माती आणि पाटीवरच्या पेन्सिल हे अन्न नाहीच आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी यामुळे होत असतात. परंतु मी सांगेल की पाटीवरच्या पेन्सिल ह्या चुन्यापासून बनतात आणि अगदी एवढूसा चुना पण तुमच्या हाताला लागला तर तुम्ही बघा त्याला जळजळ होते. तर तुम्ही माती पाटीवरची पेन्सिल म्हणजे जर खाल्ली तुमच्या शरीराला त्याचा खूप जास्त त्रास आज नाही दिसत, पण पुढे तुमची लिव्हर म्हणा किंवा किडनी म्हणा याला ते दिसून येतील. याच्यावर उपाय काय आहे? पहिले तर सांगेल, मातीमध्ये प्रचंड प्रकारचे किडे असतात, गांडूळ असतात. खाणं बंद करून टाका. आता याच्यावरचा आपण इलाज बघूया. जर तुम्हाला कळतं आहे की आयरन म्हणजेच लोहाची कमी तुमच्या शरीरामध्ये, कॅल्शियमची कमी आहे, याचबरोबर झिंकची कमी आहे, तर तुम्ही सर्वात पहिले डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरला सांगा की मला माती पाटीवरच्या पेन्सिल खायची इच्छा खूप जास्त प्रखरतेने होत आहे. डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट सजेस्ट करतील ज्यामध्ये तुमची हिमोग्लोबिन, कॅल्शियम म्हणा किंवा झिंक, आयरन ह्यासारख्या गोष्टी टेस्ट केल्या जातात आणि त्यावर तुम्हाला महिनाभराचा एक कोर्स दिला जातो काही मल्टीव्हिटॅमिन्स टॅबलेट्सचा. यामध्ये काय होते, तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या जातात तर त्याचीच मुळात जी चव असते तर ती माती आणि पाटीवरच्या पेन्सिलसारखी असते. यामुळे काय होते, तुम्ही त्या गोळ्या घेतल्यावर तुमची क्रेविंग जी आहे ती माती आणि पाटीवरच्या पेन्सिलकडे जातच नाही. आणि दुसरी गोष्ट की यामुळे तुमच्या शरीरामधल्या ज्या गोष्टी कमी आहेत ना त्या भरायला सुरुवात होऊन जाते. ठीक आहे. हळूहळू काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये त्या गोष्टी भरत निघत आहेत आणि तुम्हाला त्या मल्टीव्हिटॅमिन भेटल्यामुळे तुम्हाला त्याची चव माती पाटीवरच्या पेन्सिलची लागल्यामुळे तुम्ही बरेच दिवस माती आणि पाटीवरची पेन्सिल खात नाही आणि तुमची ती क्रेविंग जी आहे ती क्रेविंगसुद्धा ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागते. म्हणून तुम्हाला डॉक्टरकडे कन्सल्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमचे लहान मुलं पण जर माती आणि पाटीवरच्या पेन्सिल खात असतील तर काही कॅल्शियम गमीज तुमच्या मुलांना मिळत असतात. मी पण माझ्या मुलींना मागवते, भलेही त्या खात नसतील पण ते त्यांना महिना 2 महिन्यातून देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ह्या गमीजबद्दल माहिती नसेल कॅल्शियमच्या तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देईल. छान अशा चॉकलेटसारख्या गमीज असतात, मुलांनी ते खाल्ले की त्यांचे व्हिटॅमिन्स चांगले भरून निघतात. दुसरी गोष्ट की मी महिलांना पण सजेस्ट करेल की तुम्ही डॉक्टरकडे जा आणि एकदा चेकअप करा आणि मल्टीव्हिटॅमिन्सच्या टॅबलेट डॉक्टर सजेस्ट तुम्ही त्या घ्या. यामुळे तुमच्या ह्या ज्या सिच्युएशन आहेत ह्या सिच्युएशन खूप चांगल्या प्रकारात कमी होतील. बघा, लक्षात ठेवा, माती पाटीवरच्या पेन्सिल, खडू ह्या गोष्टीत फक्त आणि फक्त गंदगीच आहे. माती आणि पाटीवरची पेन्सिल आणि खडू यामध्ये तो चुनाच आहे जो तुमच्या शरीराला हळूहळू डॅमेज करणार आहे. हे एक स्लो पॉयझन आहे. आणि दुसरं, माती, प्रचंड प्रकारचे किडे, गांडूळ, अतिशय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीव याच्यामध्ये असतात, म्हणून ते सुद्धा खाऊ नका. याच्यातून तुमच्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त दूषितीकरण जाणार आहे. म्हणून ह्या गोष्टी अगदी टाळा. ही रील त्यांना नक्की शेअर करा, हे सेशन त्यांना नक्की शेअर करा जे माती आणि पाटीवरच्या पेन्सिल खात आहेत, हे त्यांना नक्की शेअर करा. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर ह्या गोष्टी असतील तर प्लीज तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट एकदा करून घ्या. अशाच आणखीन सेशनसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांच्या स्किनसाठी कुठल्या प्रकारचे साबण, मॉइश्चरायझर, जसं काही मुलांना टॅनिंग होत असते, काही मुलांचे गुडघे खूप काळे पडलेत, याच्यावर काय काय मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहे. दुपारी 3 वाजता रोज सेशन असते. तुम्हाला ही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, मी लहान मुलांसाठी अबॅकसचे क्लासेस घेऊन आलेली आहे. ज्यांना पण अबॅकस खूप महागे असं वाटत असेल, फक्त 999 रुपयाचा हा कोर्स आहे. 3 महिन्यांचा कोर्स आहे. लाईव्ह सेशन असणार आहे, रेकॉर्डेड पण दिले जातील. सर्टिफाईड कोर्स आहे. 3 महिन्यांची फी 999 आहे आणि स्टडी मटेरियल फ्री आहे. 2 अबॅकसचे बुक्स आणि 1 अबॅकसचा कॅल्सी तुम्हाला घरपोच येणार आहे. आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा. अबॅकसच्या ॲडमिशनसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.